मॅगी, पिझ्झा, पास्ता खायला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. पण घरी बनवायला म्हटलं की मॅगी सगळ्यात सोपी, सगळ्यांना बनवता येते. पण पास्ता म्हटलं की आपल्याला जमेल की नाही, यासाठी कुठले सॉसेस वापरायचे, कुठला मसाला वापरायचा, कुठलं ब्रँडचं वापरायचं, एक ना अनेक प्रश्न येतात आणि त्याची टेस्टही बाहेरसारखी होईल की नाही. कारण बाहेरचा पास्ता सगळ्यांना खूप आवडतो, अगदी टेस्टी सॉसी असा होतो. तर आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरीच घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये अगदी मस्त असा सॉसी ज्युसी असा पास्ता बनवायला शिकवणार आहे. खूप टेस्टी आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा पास्ता बनवण्यासाठी इथे मी 2 प्रकारचे पास्ता घेतले आहे. हा पेनी पास्ता आणि हा स्पायरल पास्ता. हे दोन्ही पास्त्याचे प्रकार मुलांना फार आवडतात. तुम्हाला जे अवेलेबल असेल जवळ तो जो मिळाला तो देखील चालेल. तर इथे मी कॉम्बिनेशनमध्ये घेतला आहे. तुम्ही एकच वापरला कुठला तरी देखील चालेल. आता हा आपण सर्वप्रथम बॉईल करून घ्यायचा. त्यासाठी जितका पास्ता घेतला आहे त्याच्या 3 ते 4 पट पाणी घ्यायचं, उकळायला ठेवायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अगदी थोडीशी तेलाची धार टाकायची, म्हणजे पास्ता एकमेकांना स्टिक होत नाही, चिटकत नाही, अगदी मोकळा असा पास्ता तयार होतो. तर पास्ता टाकून घेतला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आणि चमच्याने फक्त एक वेळ हलवून घ्यायचं, म्हणजे खाली चिटकल्या जाणार नाही. तर आता पुन्हा पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि फक्त घड्याळामध्ये बघून 6 ते 7 मिनिट हा पास्ता बॉईल होण्यासाठी लागतो, तितका वेळ द्यायचा. तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. आणि इथे एक छोटी शिमला मिरची, ती देखील बारीक कट करून घेतली आहे. तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असतील, आवडत असतील त्या भाज्या घ्या. आलं लसूण घेतलं आहे अगदी बारीक कट करून. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहे, प्युरी करून घेतली आहे, म्हणजे मिक्सरला अगदी फाईन पेस्ट अशी करून घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहे. आता इतकी तयारी करायला अगदी 5 ते 6 मिनिट वेळ लागला. तोपर्यंत आपलं याचा बॉइलिंग टाईम पण झाला आहे. बघितलं, अगदी छान मस्त असा आपला पास्ता परफेक्ट कुक झाला आहे. ओव्हर कुक करायचा नाही, जास्त शिजू द्यायचा नाही. आणि आता लगेच गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि हा पास्ता गाळून घ्यायचा आहे, गरम पाण्यातनं बाहेर काढून घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट कुक झाला आहे. आता हा साईडला ठेवून देऊ आणि पास्ता बनवण्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये 1 चमचाभर इतकं तेल टाकलं आहे. खूप जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे पास्ता बनवण्यासाठी. तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि हाय हीटवरती सर्व पदार्थ आपण चायनीजसाठी जसे पदार्थ परततो अगदी तसेच स्टर फ्राय करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम मिरची टाकून घेतली आहे. तेल छान गरम झाल्यानंतर अद्रक आणि लसूण टाकायचं, बारीक कट करून टाकलं आहे. तुम्ही याची पेस्ट बनवून टाकली तरी चालेल, पण बारीक कट केल्याने खूप छान टेस्ट येते. अगदी छान रंग बदलेपर्यंत मस्त परतून घ्यायचा हाय फ्लेमवरती. आता कलर थोडा चेंज झाला आहे. आता यामध्ये आपण हा बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊ आणि तो देखील छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता हा हलकेसा सॉफ्ट झालेला दिसत आहे, रंग बदलला आहे, हलका गुलाबी रंग आला आहे. तर आता या स्टेजला यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती टाकून घेऊ आणि पुन्हा हे छान मिक्स करून टोमॅटो शिजेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. आता टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आपण पास्तामध्ये मीठ टाकलेलं होतं, तरी आता टोमॅटो कांद्याच्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकली आहे, अगदी पाव छोटा चमचा. 1 चमचाभर लाल तिखट टाकलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे, म्हणजे बेडगी मिरचीचं रंगासाठी रंग फार सुरेख येतो. नाही टाकलं तरी चालेल. आता मस्त लालसर असा रंग आलेला आहे. तर आता टोमॅटो शिजण्यासाठी गॅसची फ्लेम लो करायची आणि फक्त 1 ते 2 मिनिट झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची, म्हणजे टोमॅटो छान शिजल्या जाईल. टोमॅटो तुम्ही अगदी बारीक कट करून वापरला तरी चालेल, पण अगदी झटपट बनवतोय म्हणून मी मिक्सरला बारीक करून दळून घेतला. आता यामध्ये ही शिमला मिर्च टाकून घेतली आहे. तुम्ही कलरफुल शिमला मिरची वापरली, कॉर्न वापरला किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या वापरल्या तरी चालेल. ब्रोकोली टाकू शकता. तर आता यामध्ये 1.5 चमचा इतका टोमॅटो केचप टाकून घेतला आहे, 1.5 मोठा चमचा आणि 1 मोठा चमचा इतकं मेयोनीज टाकलं आहे. मेयोनीज कारण सगळ्यांच्या घरी असतं, सँडविच वगैरेसाठी मुलांना आवडतं, रोलसाठी. त्यामुळे चीज अवेलेबल नसेल तर तुम्ही मेयो टाकू शकता, म्हणजे अगदी मस्त सॉसी आणि चीजी अशी टेस्ट येईल.
तर अर्धा चमचा इतका सोया सॉस टाकला आहे. कधी वापरत नसाल वापरून बघा, खूप छान टँगी अशी टेस्ट येते. आता हे सगळं मिक्स करून झालं की यामध्ये हा पास्ता टाकून घ्यायचा. तुमच्याकडे जर टोमॅटो केचप, सोया सॉस नसेल तर तुम्ही याऐवजी डायरेक्ट शेजवान चटणी वापरली तरी देखील चालेल. खूप छान टेस्ट येते. सगळ्या सॉसेसमध्ये छान पास्ता मिक्स करून घ्यायचा, हाय फ्लेमवर परतून घ्यायचा. आता 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स टाकले आहे आणि 1 चमचा इतके मिक्स हर्ब्स टाकले आहे. तुमच्याकडे मिक्स हर्ब्स नसेल, ऑरिगॅनो असेल तर ते देखील वापरू शकता. आता हा देसी पास्ता आहे म्हणून कलर इन्ग्रेडियंट म्हणून अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची. खूप जास्त वापरू नका. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अगदी थोडीशी टाका कलरसाठी. छान मिक्स करून घ्यायचं. आता बघितलं किती सुरेख रंग आलेला आहे. आता पास्ता म्हटलं की फिनिश करण्यासाठी थोडंसं चीज आलं. चीज हे सगळ्यांनाच आवडतं. अगोदरही आपण मेयो वापरलं आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकलं आहे, मुलांना आवडतं त्यामुळे. आणि मस्त आता आपला पास्ता रेडी आहे सर्व करण्यासाठी. इतका यमी आणि इतका टँगी झाला आहे, अगदी सॉसी झाला आहे, बिलकुल ड्राय वाटत नाही किंवा एकमेकांना चिपकला देखील नाही आहे. अगदी परफेक्ट कुक झाल्यामुळे अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जे प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे सगळे इन्ग्रेडियंट्स घ्या आणि अगदी मस्त चीजी, यम्मी, टेस्टी असा पास्ता घरच्या घरी बनवा. अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होतो. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आता मस्त एक बाईट घ्यायचा. हा बाईट तुमच्यासाठी पटकन करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच मस्त यम्मी आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.